सोलापूर शहर गुन्हे शाखेनं धडक कारवाई करत 6,80,000चे MD ड्रग्ज जप्त करत एकास अटक केली आहे। सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेच्या डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची पथके शहरात अवैध धंद्यावर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी गस्त घालत होती। दिनांक 29 जुलै 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे व त्यांचे पथक जुना पुणे नाका परिसरात पेट्रोलिंग करत असताना छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळील सार्वजनिक रोडच्या कडेला एक इसम संशयितरित्या वावरताना दिसला। पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने तत्परता दाखवत त्याला त्वरित ताब्यात घेतले। संशयित व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडे एका प्लास्टिक पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली। पोलीस आयुक्तालयाच्या फॉरेन्सिक टीमला तातडीने बोलावून या पावडरची रासायनिक तपासणी केली असता ती मेफेड्रोन म्हणजेच अंमली पावडर असल्याचे सिद्ध झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रुपेश प्रदीप थडसरे, वय 34 वर्षे, राहणार शेळगी असे आहे। सोलापूर शहरात विक्री करण्यासाठीच आपण हे MD ड्रग्ज आणल्याची कबुली या आरोपीने चौकशी दरम्यान दिली आहे। या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाणे येथे त्याच्यावरती NDPS ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय बनसुडे करत आहेत। या कारवाईत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे आणि त्यांच्या पथकातील अंमलदार बापू साठे, युवराज गायकवाड, सुभाष मुंडे, सैपन सय्यद, रामेश्वर साखरे, धीरज सातपुते, अभिजित पवार, शंकर याळगी, बाळू काळे व मच्छिंद्र राठोड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। रुपेश प्रदीप थडसरे, वय 34, राहणार सोलापूर, यास ताब्यात घेऊन त्याच्याकडं अंगझडतीमध्ये त्याच्याकडं अंमली पदार्थ मिळून आला होता। सदरचा अंमली पदार्थ हा मोफॅड्रोन असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले नाही। त्या संदर्भात फॉरेन्सिक फॅन वगैरे बोलून अंमली पदार्थ असल्याचं आणि तो मोफॅड्रोन असल्याचं सिद्ध झालं नाही। त्याच्याविरुद्ध फौजदार चौडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद क्रमांक 615 कलम 8क22ब व 29 अन्वये NDPS ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नमूद आरोपीस या गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि त्याला न्यायालयासमोर हजर केला असता त्याला 2 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आले आहे। नमूद आरोपीकडून पुढील चेन ही शोधण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI बनसुडे आणि करत आहेत।